नमस्कार. आम्ही वैभव गुरव यांच्या शेतामध्ये सगळ्या 9 फुटाच्या सरीतल्या ऊसाचं अंतर आणि 9 फुटाच्या सरीचं पाहण्यात आलेलं आहे. वैभवराव, या ठिकाणी तुमच्या शेतातला एक अत्यंत महत्त्वाचा वॉटरशूट मला दिसतोय आणि त्या वॉटरशूट मला तुम्ही त्याच्या कांड्या बुजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20-21. आता असे वॉटरशूट प्रत्येक कोंबामध्ये प्रत्येक त्या ठोंब्यामध्ये एक 3-4 तर आहेत ना? हो, 100%. आता हे इथे काय तिकडच आहेत, म्हणजे भरपूर आहेत. हो. असे काही 3-4 तरी कंपल्सरी आहेत. हो 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 हो. म्हणजे हा सगळे वॉटरशूट मला सांगा की तुमचं 100 टनाचं ॲव्हरेज आपण म्हणतोय एकरी आपण धरलंय आणि वॉटरशूटचं बाकी आपण 50 टन धरलंय ना? बरोबर. हे 50 टन वॉटर शूटचं धरले आणि मेन ऊस आहे तो 100 टन जाणार आहे आपला. बरोबर. मग हे वॉटरशूटसाठी वेगळं काय करताय? वॉटर शूटसाठी वेगळं काय असं खास केलेलं नाही, पण सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं आणि सरीतलं अंतर वाढल्यामुळं हा ऊस इकडे पडलेला आहे. आणि बघू शकता की वॉटर शूटच फक्त उंची गेलेले आहेत वरती आणि मेन ऊस आजूबाजूला गेलेत, आजूबाजूला इकडे कोप झाल्या. हां, कोप झाल्या आणि एकमेकांना थटतायत. बरोबर आहे का? हा, आणि त्याचं बॅलन्सिंग झालंय, कारण आपण सरीमध्ये भर लावताना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लावल्यामुळं ते ऊसाचे सप्पे पडलेले नाहीत, नाही वरती गेलेत असे. हो. आणि आता बघितलं 30-35 कांडीवरती ऊस असताना सुद्धा ऊस असा आपला उभा आहे, म्हणजे एक फोल्डिंग करून असं स्टेट गेलेलं नाही, पण टेकलेलं नाही जमिनीला. आपण सगळ्यात आग्रह धरतो तो कशाचा? सरीतल्या अंतराचा. बरोबर. आणि मग खताची मात्रा आणि बाकी वेळच्या वेळ त्याचं करणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारणार आहे. फक्त मला आता एक सांगा की आत्तापर्यंत 9 फुटाचं अंतर तुमच्या मार्गदर्शकाला किती ठिकाणी सोडले? आता सर्वसाधारणपणे बघा, दौंडला सोडलंय, त्याच्यानंतर एक सर्वसाधारण 50 एकरवरती तरी आमचं काम चालू आहे. आणि 7 फुटावरती बऱ्यापैकी एक 100 एकरवरती चालू आहे. 8 फुटावरती एक 150 एकरवरती चालू आहे. ही कन्सल्टन्सी तुम्ही किती वर्षापासून करताय? 5 ते 6 वर्ष झाला आम्ही करतोय. पण सरीतला अंतराचा जो विषय आहे तो आम्ही गेले 2 वर्ष झाला हातामध्ये घेतलाय. कारण आम्हाला जसं पुढे जाईल तसं ज्या अडचणी आहेत ग्राउंडला त्या लक्षात आल्यानंतर आम्ही आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. बरं, याच्यासाठी पहिल्यांदा प्रतिसाद कसा मिळतो? पहिल्यांदा थोडंसं नायवय होत होतं, त्याच्यामुळेच आम्ही हा प्रयोग जो केला तो स्वतः शेतामध्ये आधी करून दाखवला, कारण तयार जास्त होणाऱ्यांची लोकांची संख्या फार कमी होती. म्हणजे आता मला असं वाटायला लागलं, तुम्ही कन्सल्टन्सी तर करतायत, पण या वर्षभरामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढली का नाही? 100% वाढली. आणि जे लोक अंतर ठेवत होते कमी, ते येऊन बघून याच्यातून शिकून पुढं अंतर वाढवायला तयार झाले. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी देताय, औषध लिहून देताय, त्यानंतर हे असं करा सांगताय, सगळं तुम्ही त्यांना देताय, टनेज वाढवून देताय 4.5 फुटानं, पण 9 फुटाचं ठेवलं पाहिजे हे तुमचं बघितल्यानंतर लोकांना पटायला लागलंय. 100% बघितल्यानंतर म्हणजे कसं प्रॅक्टिकल बघितल्यानंतर लोकांना लक्षात येतं की बदल काय घडाय. तोंडी सांगून काय एवढं कळत नाही. मग ज्यावेळी प्रॅक्टिकल बघायला येतात त्याच्यानंतर त्यांची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे बघायला आलेल्यातल्या सर्वसाधारण 10%-15% लोक आता ह्या वर्षी बदललेत. म्हणजे प्रत्येक भागामध्ये एक प्लॉट तरी तयार झालाय म्हणा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये. त्यांचं बघून आणि अनेक गावं म्हणा, गावातली लोक सुधारायला चालू करतील. मला एक सांगा की शेतीवर प्रयोग विविध प्रयोगशाळेत होतात, विविध कृषी महाविद्यालयात होतात, त्याच्यासाठी ऊसावरती अभ्यास करणारे, PhD करणारे, संशोधन करणारे, डॉक्टरेट डिग्री मिळवणारे, हे कधी तुम्हाला भेटायला आलेत का? भरपूर लोक येतात भेटायला, कसं केलं, काय केलं विचारतात. मग कशा पद्धतीने खताची मात्रा दिली, अंतर कसं काय सोडलं, मग ह्याचा इम्पॅक्ट कशाचा आहे हे त्यांच्या पण लक्षात आता यायला लागलेलं आहे सगळ्यांच्या. कारण ते प्रॅक्टिकल करत नाहीत. प्रॅक्टिकल करण्याचं प्रमाण हा फार कमी आहे. म्हणजे आपली शिक्षण पद्धतच अशी आहे, म्हणजे नावं ठेवायचं नाही, पण प्रॅक्टिकल नॉलेज जरा कमी राहते ग्राउंडला. आपण जोपर्यंत नाही ते प्रॅक्टिकल कुठं करतात सांगतो की त्यांचे प्रयोग कृषी त्यांच्या शेती महाविद्यालयात, कृषी ह्याच्यात, त्यांच्या ज्या सरकारी ज्या शेती आहेत त्याच्यात करतात, स्वतःच्या शेतात करत नाहीत. स्वतः शेतात नाहीत करत. स्वतः शेतात करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजणं एवढी आहे. मग स्वतःच्या शेतात जर करत असेल, आता मी शिक्षक आहे, मी शेतीचा अभ्यास माझा नाही, पण मी करायला लागलो, माझा प्रयोग मी स्वतःच्या शेतात ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला मला सगळ्या अडचणी जाणवायला लागतात. म्हणजे ग्राउंड लेवलच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि आपण ज्यावेळी एखाद्या ठिकाणी बसतो तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत. म्हणजे एसीत बसून आपल्याला शेतीचं नॉलेज नाही घेता येत, त्यासाठी शेतीतच उतरावं लागतं. हो, असं आहे. म्हणजे जसं ग्राउंडवर गेल्याशिवाय प्रत्येक गोष्ट कळता येत नाही, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, बाहेरनं आपण फिरून अंदाज लावता येत नाही, पाणी किती खोल आहे किंवा पोहता असा हात हलवा तसा हात हलवा सांगून चालत नाही. त्यासाठी ग्राउंडला स्वतः आधी काम करावं लागतं. मग हे सगळं करता
तुम्हाला खूप लोक आता येतात, म्हणजे कुठल्या भागातून लोक येतात? लोक आता संबंध महाराष्ट्रातून कर्नाटकातून येतात, म्हणजे सर्वसाधारणपणे 18 जिल्हे आणि इकडचा कर्नाटकाचा काही 3-4 जिल्ह्यातूनही लोक येतात ऊस बघण्यासाठी. सगळे बघतायत. त्यांच्या काय प्रतिक्रिया? त्यांचा पण प्रतिक्रिया अशा आहेत की जरा थोडा काही लोकांचा लेट झाला ऊस लावायला, म्हणजे ऊस लावल्यानंतर आलेत. काही लोक इथून गेल्यानंतर ऊस लागण केलेले आहे तशी त्या पद्धतीने. त्या लोकांना काय आवडतं हो सगळ्यात? आवडतं म्हणजे ऊसामध्ये जाता आतमध्ये येते, पहिली गोष्ट काम करता येते चांगल्या पद्धतीने, ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. आणि महत्त्वाचं काय आहे, ऊसाचं जे वजन आहे आणि ऊसाचं जे पाठीमागणारे वॉटर शूट आहेत, महत्त्वाचा रोल तो आहे, तो या ठिकाणी जास्त आहे. हे त्यांच्या निदर्शनास आता यायला लागला. मग त्यामुळे त्या लोकांना हा प्रयोग खूप वेगळा वाटतोय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट शून्य आहे. म्हणजे आता अनेक प्रयोग असे करतात, कळकाची बांबू लावा, काय लावा, हे लावा, ते लावा, पण ह्याच्यात फक्त काय करायचं, आपल्याला भांडवल फक्त एकच लावायचं आहे की डोकं लावायचं आणि सरीतलं अंतर फक्त वाढवायचं. ह्याला काही पैसे लागत नाही, उलट पैसे वाचतात रोपामध्ये. आणि रोपातलं अंतर जर वाढलं आणि सरीतलं अंतर वाढलं तर येणारे जे ठराविक ठेवलेले ऊस आहेत त्यांची ताकद वाढणार आहे. ताकद वाढते, 100% ताकद वाढते. आणि नंतर वॉटरशूट हवेमुळे येणार किंवा उष्णतेमुळे येणार, किंवा सूर्यप्रकाश बुडक्यात मिळाल्यामुळे वॉटरशूट जास्त प्रमाणात येणार. म्हणजे हा सगळा शेतीतला प्रयोग खरोखर तुम्ही नव्यानं पाया घातलेला आहे आणि तो महाराष्ट्रात यशस्वी होईल. कारण तुमची तळमळ ध्यास सगळ्या शेतकऱ्यांना आदर्शवत वाटतोय. आज तुम्ही कर्नाटकचा उत्तर भाग असेल किंवा अगदी दौंड बारामतीपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात आणि तुमचं एक वेगळं वातावरण या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. आणि बघूया आपण पुढच्या 4 महिन्यात ऊस तुमचा स्वतःचा किती जाणार आहे आणि त्याच्यावरनं लोक काय म्हणणार आहेत. म्हणजे खरोखर आता तुम्हाला टेक्निकल प्रश्न काय काय विचारतात माणसं, बरोबर, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? टेक्निकल प्रश्न आता शेवटी कसं आहे सर माहिती आहे का, एक उदाहरण आहे त्याच्यासाठी माझ्याकडे खास, की एक जळगाव जिल्ह्यातली एक महिला होती आणि तिचा नवरा फार आजारी होता आणि तिचं वय सर्वसाधारणपणे 67 वर्षाच्या आसपास होतं, 60-65 तरी होतं. आणि बारामतीला मॅरेथॉन होती आणि त्या ठिकाणी पळायचं चाललेलं होतं. आणि पळत असताना सगळे धावपट्टू एकदम ब्रँडेड कपडे घातलेले, धावपट्टू खेळलेले, सराव केलेले होते. परंतु तिचा नवरा आजारी होता आणि त्यावेळी तिला पळायचं होतं. कशासाठी तर नवऱ्याला जी रक्कम भरायची होती दवाखान्यात, ती रक्कम मोठी आकडा होता आणि त्यासाठी तिला पळायचं होतं. आणि तिच्या डोक्यामध्ये एकच टार्गेट होतं की आपला नवरा वाचला पाहिजे. मग त्यावेळी संयोजकांना ती विनंती करत होती की मला पळू द्या, मला माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे, मला जी रक्कम येईल त्याच्यातून मी नवऱ्याचा उपचार करू शकेन. मग संयोजकांना दया आली, त्यांना पळून दिलं. आणि त्यावेळी साईडला तासोनतास धावपट्टीवर सराव करणारे, डोंगर चढणारे तरणी पोरं म्हणा, महिला म्हणा, 21-22 वर्षाची पळत होती. आणि त्याच ठिकाणी लता भगवान करे नावाची एक महिला, 60-65 वर्ष वय असणारी, ती पण पळत होती. अनवाणी पायानं पळत होती, कासोटा घालून. आणि त्या मॅरेथॉन मध्ये असं झालं की ती पहिली आली. आणि दररोज धावपट्टू सराव करणारी माणसं ही हारली गेली, कारण तिच्या डोक्यामध्ये एकच होतं की माझा नवरा वाचला पाहिजे. तसं आपल्या डोक्यामध्ये एकच आहे की त्याला आपल्याला कुठलंही टेक्निकली, म्हणजे जर ते शास्त्रीयदृष्ट्या बघितलं कोणी तर ती म्हणणार नाही की 65 वर्षाची 60 वर्षाची महिला पळू शकते. पण जे काय आपलं म्हणजे जे टेक्निकल प्रश्न विचारतायत त्यांना फक्त माझं एवढं सांगणं आहे की आमचं टार्गेट निश्चित आहे आणि आम्ही तिथंपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही किती पण धावपट्टूवरती सराव केलेला असू द्या, तुम्ही आदिदास, स्केचर्स, नायकीचे बूट घातलेला असू द्या, पण आम्ही कासोटा घालून का होईना तिथंपर्यंत पोहोचवून आमच्या देहापर्यंत आम्ही पोहोचल्याशिवाय मागं हटणार नाही. हे तुम्ही का म्हणताय सांगतो. ह्याच्या पाठीमागं तुमचा अहंकार किंवा स्वाभिमान किंवा तुमचा मीपणा नाही आहे. ह्याच्या पाठीमागं काय आहे की दररोज तुम्ही सकाळी 3 तास 2 तास अजून वेळ मग जाताय. म्हणजे दररोज आज सुद्धा त्याला ती खताची मात्रा देताय, आज सुद्धा खत दाबताय त्याच्यातनं ट्रिबकमधनं, आज सुद्धा त्याला जाडीवण काय करताय. म्हणजे तुम्ही आता मागाशी बोलता म्हटला की 1 महिना अगोदर ऊस जायच्या अगोदर फक्त ते सगळं द्यायचं बंद करणार आहे. बरोबर. म्हणजे आता विषय निघाला की आता उद्या थोडंसं आपण आत आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की वरच्या ऊसाला थोडं आणखी काळोखी येण्यासाठी आपल्याला ड्रोन औषध मारायचं आहे. मग आता येणाऱ्या काळामध्ये आपण ड्रोन औषध मारणार आहे. म्हणजे काय तर जसं मी उदाहरण दिलं की आपल्याला पळायचं आहे, म्हणजे हा त्या पळण्यातलं पळणं नाहीये, हे पळतोय आपण. म्हणजे प्रत्येक पाऊल आपण आपल्या यशाकडे दृष्टीने आपण पळतोय. मग ज्यावेळी पळणारे थकणार आहेत तिथं सुद्धा आपण पळणारच आहे. आपला हा पश्चिम महाराष्ट्र कसा आहे माहिती आहे का, द्राक्षाचा आहे आणि तासगाव तालुका आमचा द्राक्षाचा आहे. ऊसाला आम्ही फक्त पाणी देणं आणि 4.5 फूट लावणं, खोड लावणं आणि मग खत एकदा फोडला की टाकणं आणि नंतर पाणी देत बसणं आणि नंतर मग बाहेरून दगड टाकून ते डुबुक वाजलं की मग पाणी भरलेलं आहे हे आमच्या लक्षात आलं. तोपर्यंत आम्ही गावात जाऊन कट्ट्यावर गप्पा मारणं हे आमच्या सगळ्या मराठी संस्कृतीची आत्तापर्यंत वाटचाल आहे. तर आत्ता आपण एकच गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं की द्राक्ष बागे इतकं तुम्ही लक्ष देताय काय?
तेवढं देत नाही, पण द्राक्ष बागेमध्ये 3-4 महिने जास्त लक्ष दिलं जातं. याच्यामध्ये डिवायडेशन करून आपण 15-15 दिवसाला लक्ष दिलं जातं. मग तेवढं जरी लक्ष आपण दिलं द्राक्ष बागे एवढं, तरी सुद्धा मिळणारं उत्पन्न आपल्याला द्राक्ष बागे एवढं सुद्धा मिळू शकतं. पण याच्यामध्ये कसं आहे, रेट आपल्याला फिक्स आहे, पीक येणार हे फिक्स माहित आहे. म्हणजे फिक्स जिथं असतं, म्हणजे एखादी बँक जर तुम्हाला वाढीव व्याजदर देत असेल तर ती कालांतरानं कधी ना कधीतरी पळून जाणार ही खरं आहे. आणि तसंच शाश्वत बँक जे असते ते कमी व्याजदर देते पण आयुष्यभर देत असते. द्राक्ष बागेचं कसं आहे, माल हातात येईल काढेल त्यावेळेस पैसे असणार आहेत. ते शाश्वत नाही. पण ऊसाचं पाटील साहेब गॅरंटेड आहे, कमी निघेल जास्त निघेल. त्यांची पण बाग होती. आहे की नाही? हा, म्हणजे माझी पण होती बाग. बरोबर. पण आम्हाला आता ऊसाचं महत्व कळायला लागलंय की एकरी जर 4-5 लाखाचं उत्पन्न ऊसात निघत असेल आणि आपण द्राक्ष बाग एवढं जर लक्ष त्याला द्यायचं आवश्यक वाटत असेल तर ऊस का करू नये बरोबर. आणि अंतर का वाढवू नये. आणि ऊसाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पहिल्यापासून म्हणजे असं पीक आहे की चालतंय असंच चालवायचं. म्हणजे द्राक्ष पट्ट्यात सुद्धा असे शेतकरी आहेत की ऊसाला खर्च म्हटलं की असं आखूड पाक ही होतंय आणि बागेला म्हटलं की जोमानं पेटून उठतील. म्हणजे अशी पाक किती पैसे घालायला तयार आहेत. म्हणजे गाळ्यातलं बायकांच्या मंगळसूत्र घाण ठेवतील पण बागेला पैसे घालतील. म्हणजे अशी परिस्थिती आहे. परंतु ऊसाला घाल म्हटलं की काय नाही असं म्हणजे कारण सांगायला चालू करतात. जाता जाता फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही एका एकऱ्यामध्ये आता 3.5 ते 4 लाखापर्यंत आपण उत्पन्न काढणार आहे. पण महाराष्ट्रात असे अनेक शेतकरी आहेत की 10 एकर ऊस आहे, 20 एकर ऊस आहे आणि मग 20 एकर ऊस असणारा अगदी स्वाभिमान सांगतोय माझा 1200 टन ऊस गेला बरोबर 20 एकऱ्यामध्ये आणि एवढे पैसे झाले. त्याच्यात त्याचा खर्च किती झाला आणि राहिले किती याचा हिशेब करत नाही. 1200 टनाचं पैसे आले एवढंच त्यांना माहीत आहे. पण गेलेले असतात जवळजवळ किती 20-25 लाख आणि निघाले असतात 40 लाख. पण हे योग्य आहे का हो? नाही, ह्याला एक प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे 20 एकर ऊस असणाऱ्यांना 20 एकर ऊस करू नये, त्यातला 10 एकर 12 एकर ऊस करावा आणि 1000 टनाच्या आसपास जावं या मताचा मी आहे. म्हणजे जास्त क्षेत्रावरती काम करण्यापेक्षा ठराविक क्षेत्रावरती काम करून स्वतःचं उत्पन्न वाढवलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ मिळेल आणि धावपळ जी करायला लागते सगळीकडे ती कमी करता येईल आणि ह्याच्यातनं आपल्याला उत्पन्नाचा रेशो वाढवता येईल आणि खर्च कमी करता येईल. म्हणजे त्या 10 एकर 20 एकर वाल्यांनी अंतर ज्यादा ठेवलं पाहिजे धाडसानं. ऊसाची संख्या कमी ठेवून ते वजन कसं वाढेल हे बघितलं पाहिजे आणि ड्रीपमधनं पाणी दिलं पाहिजे. पाणी जास्त सोडणं मी तर तोट्या लावल्या होत्या आणि भरपूर पाणी द्यायचं हे माझ्या डोक्यात असायचं. हे सगळं रॉंग आणि चूक आहे असं वाटतंय का तुम्हाला? 100%. आता बघतोय तर आपण सर्वसाधारणपणे सगळी लोक असे आहेत की पूर्णपणे असं पाणी भरलं पाहिजे, त्याच्यात त्यांचं मन म्हणत नाही. ऊसाच काय नाही त्यांना. म्हणजे पुढच्या 2-4 दिवसात लाईट जाणार आहे असे घाबरून आताच पाणी सोडायचं. नंबर येणार नाही लवकर स्कीमचा किंवा आपल्या भाऊबंदात विहीर असते एखादी तर नंबर येणार नाही म्हणून काय करायचं, जास्त पाणी सोडायचं. परत येऊ द्या अगर नाही येऊ दे, माझं मी काम करून ठेवलं या. म्हणजे अशी मानसिकता आहे की सारखं पाणी थोडं पाणी जसं ऊसाला पिकाला कुठलंही लागतं ते द्यायचं नाही. एकदमच पोट भरून द्यायचं, परत त्याला 4 दिवस पाणी द्यायचं नाही किंवा महिनाभर पाणी द्यायचं नाही, अशी परिस्थिती आहे. मग त्या काळामध्ये ऊसाची वाढ पडलेला असतो आणि पाणी जास्त बाहेरूनच द्यायची पद्धत आहे. आपल्याकडे इथं तुम्ही पाला काढून टाकलेला होता, वल हटत नाही, त्याच्यामुळे त्याला फक्त वलीला वड भिडवणं एवढंच महत्वाचं आहे. आणि पाणी पडतंय कुठं नाही पडतंय ही ड्रिप सुद्धा चेक करायला आपल्याला आज जाता येत होतं ना याच्यामध्ये. आणि बाकीच्या कन्सेप्टमध्ये आता बघतोय मी 4 महिने झाले की कडन असं जायचं, खालच्या कडन जायचं, पाणी टेकले का बाहेरनच बघायचं आणि परत टेकलं असलं तर जायचं परत फिरून बंद करायचं. खूप सुंदर तुम्ही सांगताय. आपण भेटूया पाटील साहेब. तुमच्याकडे जाता जाता फक्त एक दिवस येणार आहे. आत्ता जी वैभव गुरुंनी सांगितलेलं आहे ते काय पटले का तुम्हाला? हो पटले, कारण आमचं पण तसंच काम आहे. पाणी भरपूर द्यायचं 15 माझंही तसंच आहे. म्हणजे मग त्यामुळे आम्हाला हसू आलं साहेब सांगत होते ते, कारण आपलं कामच तसं आहे ते त्यांनी सांगितलं. म्हणजे आपली जुनी माणसं काय म्हणायचं माहिती आहे का, ऊसाला पिकाला भरपूर पाणी चालतंय, सरी भरून चालतंय म्हणायचं. जसं भाताला चालतंय तसं ऊसाला पाणी चालतंय, काय होत नाही. बरोबर. पण ते चुकीचं आहे ना. चुकीचं आहे. म्हणजे वजन घटीवर खूप परिणाम त्याचा. सगळ्याच गोष्टीवर परिणाम होते. रानाच्या सुपीकतेवर परिणाम होणार, पाणी जास्त झालं की शारपट रान होणार. मग त्यामुळे ज्याला जेवढं पाहिजे तेवढं दिलं तर म्हणजे उत्पन्न पण वाढणार आणि सगळंच वाढणार. खूप सगळ्यांच्या वतीनं तुम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वजण आला आणि वैभवराव तुम्ही मला खूप सुंदर असं या ठिकाणी याचं नियोजन सांगितलं. पुन्हा आपण पुढच्या 4 महिन्याची ग्रोथ बघणार आहे आणि नंतर आपण सर्वांशी संवाद साधणार आहे. धन्यवाद.